मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाच्या नावाखाली सुरू असलेली SIR मोहीम ही राजकीय पक्षांच्या कार्यालयातून सुरू असल्याचं ABP माझानी समोर आणलं होतं। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आणि 14 मार्गदर्शक सूचना जारी केल्या। त्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यालयात सुरू असलेली ही मोहीम बंद करण्यात आली आहे। शनिवारी आम्ही पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील या ठिकाणी ज्या भाजपच्या नगरसेविका आहेत ज्योती गोसावी यांच्या पक्ष कार्यालयामध्ये आलो होतो आणि इथे BLOंच्या मार्फत ही SIR मोहीम राबवली जात असल्याचं आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं होतं। या ठिकाणी टेबल टाकण्यात आले होते, खुर्च्या होत्या आणि BLO जे शिक्षक म्हणून एरवी काम करत असतात ते या ठिकाणी मोठ्या संख्येने होते आणि अर्थातच मोठ्या संख्येने नागरिक देखील त्यांची कागदपत्र घेऊन या ठिकाणी त्यांचं नाव SIR मध्ये नोंद करण्यासाठी आले होते। मात्र राज्य निवडणूक आयोगाने याबाबत आदेश जारी केल्यानंतर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला पक्ष कार्यालयासमोरची ही जागा पूर्णपणे मोकळी दिसते आहे, जी शनिवारी या ठिकाणी लोकांच्या गर्दीने फुलून गेलेली होती। काय म्हटलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाने या 14 सूचना जारी करताना हे आपण पाहूयात। मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांच्याकडून या सूचना जारी करण्यात आल्या। तर राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि सर्व निवडणूक प्रक्रियेशी जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना एकूण 3 पानांच्या या सूचना आहेत। पहिली सूचना आहे की मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याने अर्थात BLOने प्रत्येक मतदाराच्या घरी किमान एकदा तरी भेट देणं आवश्यक आहे। म्हणजे BLO कोणतंही कारण देऊ शकत नाही, तो पत्ता सापडला नाही किंवा त्या घरातले व्यक्ती त्यावेळी उपस्थित नव्हते असं कारण त्याला देता येणार नाही, कारण किमान एकदा तरी त्यांनी त्या घरामध्ये जाऊन येणं आवश्यक आहे। घरी लोक असतील नसतील तो पुढचा भाग, अशी ही सूचना सांगते। त्यानंतर दुसरी सूचना सगळ्यात महत्त्वाची आहे। या दुसऱ्या सूचनेमध्ये असं म्हटलं गेलं आहे की निवडणूक आयोग निपक्षपातीपणे कार्यरत असल्याने अशा प्रकारे राजकीय पक्षाच्या कार्यालयात कॅम्प आयोजित केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी जो राजकीय पक्षाच्या कार्यालयात कॅम्प सुरू होता तो जर घेतला गेला तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल असं या सूचनेमध्ये म्हटलंय। अर्थात हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आलेली ही सूचना आहे, ज्याला आपण वराती मागून घोडं म्हणतो। त्यानंतर पुढच्या इतर अनेक सूचना आहेत, त्यापैकी महत्त्वाच्या काही सूचना आपण जर सांगायच्या झाल्या तर BLO सुपरवायझर तसेच मदतीसाठी नेमलेले सहाय्यक यांच्यामध्ये कामाचे योग्य वाटप करून देण्याची जबाबदारी संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांची राहील। त्यानंतर राजकीय पक्षाशी जे काही सूचना आहेत त्या प्रामुख्याने आपण मी सांगण्याचा प्रयत्न करतो। राजकीय पक्षाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची मदत किंवा हस्तक्षेप या कामात होणार नाही याची दखल घेण्यात यावी। पुन्हा एकदा ही एक सूचना आहे। त्यानंतर विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत होणारी मतदार यादी दोषविरहित व अचूक असणे आवश्यक असल्याने या कार्यालयाने दिलेल्या सूचनांनुसार या प्रकरणी गांभीर्यपूर्वक कार्यवाही करण्यात यावी वगैरे। मात्र ज्या मुख्यत्वे करून राजकीय पक्षाशी संबंधित सूचना आहेत, विशेष सखोल पुनरीक्षणाचा आढावा घेण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते या कामासाठी कार्यरत किंवा अधिसूचित असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याची बैठक आयोजित करू शकत नाहीत, तसेच BLO यांना निर्देश देऊ शकत नाहीत याची कृपया नोंद घ्यावी। ही जी सूचना आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। ही SIR मोहीम राबवताना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी BLOंना निर्देश देऊ शकत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत। आणि त्याचबरोबर राजकीय पक्षांनी हे जे असे बोर्ड लावलेले आहेत की हा जर बोर्ड पाहिला तर ज्योती किशोर गोसावी नगरसेविका यांच्यातर्फे लावण्यात आलेला आहे, असे बोर्ड लावायला देखील या 14 सूचनांमध्ये मनाई करण्यात आली आहे। म्हणजे राजकीय पक्षांना याचं श्रेय देखील घेण्यास मनाई करण्यात आली आहे। या अतिशय स्पष्ट अशा सूचना आहेत राज्य निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आणि त्यानंतर ही जी SIR मोहीम आहे
ती नियमानुसार होईल असं निवडणूक आयोगाला वाटतंय. अर्थात मे महिन्यापासून या SIR मोहिमेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती आणि गेल्या काही दिवसांपासून पाहतो आहोत आपण अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये, खास करून नगरसेवकांच्या कार्यालयामध्ये हे फॉर्म भरून घेतले जात होते. जे फॉर्म भरून घेतले त्यांचं काय? आणि दुसरी अडचण जी मोठी आपल्याला जाणवली होती ती म्हणजे या SIR प्रक्रियेमध्ये जे फॉर्म आहेत त्यावरती पत्ते अपुरे आहेत. ते पत्ते शोधणं हे BLO समोरचं मोठं आव्हान असणार आहे. त्यासाठी याच्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की BLOनी एखाद्या सोसायटीमध्ये किंवा एखाद्या परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणी माहिती घ्यावी. ती माहिती ते राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घेऊ शकतात. मात्र माहिती घेऊ शकतात राजकीय पक्षाच्या कार्यालयात अशा स्वरूपामध्ये त्यांना कॅम्प भरवता येणार नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो आहोत सिंहगड रस्त्यावरील या ज्या नगरसेविका आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये हा शुकशुकाट आहे. अर्थात हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. कॅमेरामन विजय राऊत समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.